नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? मस्त ना? आम्ही पण एकदम मजेत. तर आजचा दिवस आहे 4था आणि सगळे बोलतात आज पाणी येणार आहे. तर बघूया आज पाणी येते का, कारण की आम्हाला 3 दिवस तर पाणी नव्हतं आम्ही आल्यापासून, आणि आम्ही यायच्या अगोदर पण 2 दिवस पाणी नव्हतं. पण आता सगळे बोलतात की 10 वाजता. तर आज आमच्या गावची जत्रा आहे म्हणून त्यासाठी सगळे लवकर उठलेत. पाणी पण येणार आहे, तर वाट बघायची पाण्याची. तोपर्यंत आम्हाला पुरणपोळी बनवून घ्यायची. आज खास पुरणपोळीचा बेत आहे जत्रेच्या दिवशी, आणि उद्या मटण. तर आजचा पुरणपोळीचा बेत आहे. हा कोंबडा बघा, ह्याचा कोंबडा बघा. हा बोलतो माझ्या आयुष्यात मी कधी तेल लावलं नाही, आणि काल आमच्या सिद्धीने तेल लावलं. 3 दिवसांनी आमच्याकडे पाणी आलंय बघा. मोटर इथे लावली आणि इथेच पाईप आहे आतून. आजचा 4था दिवस आहे आणि बघा 4थ्या दिवसाला पाणी आले. नाहीतर पाणी यायचं म्हणजे मुश्किलच काम आहे. जत्रा आहे म्हणून 4 दिवसांनी तरी सोडतायत, नाहीतर 10 दिवसांनी पाणी यायचं आमच्या गावी. तिथे पाहू शकता तुम्ही बघा, 4 दिवसांनी आमच्याकडे पाणी आले. आता आम्ही पाणी भरतोय. भांडी बघा, आज मी ते भांडी घासते सगळं. आता तात्या काम करते, आज दादा टाइमपास करते. ए भांडेवाली वहिनी आल्या थांडा घ्यायला. उचला बैलवाल. आज तर त्यांनी ती चालली. किती मुलं बघा आंघोळी करायला आलेले. चला आता आंघोळ करा लवकर, पाय पाना. एक करा, टेगे टेगे करा. मुलांची मजा आहे चालली. पाणी गेलेलं आहे. आता हे 2 हंडे राहिलेत, शेवटचे 2 हंडे. आता बघा कोण उचलणार आहे. आमचा भांडूपचा हंडा आहे. आम्ही 8वी 9वी 10वीला जेव्हा आम्ही शैक्षणिक जेव्हा क्षेत्र चालू होतं तेव्हा आम्हाला भरपूर पाणी भरावं लागेल. तेव्हाचा हंडा आहे. आता तेव्हा भरत होते, आता उचलतं का बघूया. बाकलेच पाक पूर्ण. अगा ग ग ग अगा 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 ग. चला 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 चला. काय इथून इथपर्यंत तर आणलाय हंडा त्यांनी. अहो इथं ठेवायचं, इथं ठेवायचं. दोघांनी उतरून ठेवा तिथं, म्हणजे पाणी प्यायला होईल. हा हंडा उचलणे साधे काम नाहीये, असं ह्यांना वाटतं. नाही आता उचला. आता मी चालले हा मला. चला, शेवटची 2 भांडी उचललेली आहेत. आणि इथे बघा मुलींचा मेकअप चाललाय. अरे बापरे, ही काय डॉल बनलेत. माऊ डॉल माझी. वेदू बघू, वेदू पण. अरे बापरे, हिरोईन डॉल दोन्ही पण छान दिसते. आमची दीदी ही मावशी आहे पुरींची, ती बांधते. पोरांच्या आंघोळ्या झालेत. झाली माऊची पण तयारी झालेली आहे वेदू बरोबर. इथे बघा आम्ही उपमा करायला घेतलेला आहे. हे तर सकाळ सकाळ खाली ठोसवाले आले दुकानात. बघा गजऱ्यावाले पण आले सकाळ सकाळ. आज चांगली पिशवी द्याल, पण पाव किलो द्या. नको अर्धा किलो. मग नको. कसे आहेत गजरे? 10 रुपयाला. सिद्धू पकड. थांबा मग. आणि हार कसं आहे? हार 20 रुपयाला आहे, 60 रुपयाला आहे. 20 रुपयाला 60 रुपयाला. तर बघा गजरेवाले आलेला. ए पकड. हा अरे एवढे किती 100 काय कमी नाही. 2 दे की एक्स्ट्रा. एक एक्स्ट्रा मागतात. नको काय एक्स्ट्रा. 100 एवढे घेतले.
ताईने आमच्या गजरा आणलाय. काय भारी दिसतोय, मस्त असा गजरा फक्त गावीच भेटतो. मस्तच आहे, छानच आहे. इथं बघा टँकर आलाय, टँकरने पाणी आणून ओततायत इथे. थोडस राहिलं ना आता, किती बघ ना फटाफट. दोन बादल्या झाल्याच्या ना. तिथं टँकर आले गावाला, एवढं पाणी ना. मी व्हिडिओ काढतो. हे बघा आमच्याकडे बैलगाडा आलाय. कुठे चालला? आता डाळ शिजले. पुरण करायसाठी गूळ आणि डाळ भाजून घेते, त्याच्यानंतर आपण पुरण करूया. तर बघा गूळ किती पटकन विरघळला. डाळ आता आमची शिजून झालेली आहे. आता हात वाटणार आहे आणि इथे आमटीसाठी खोबरं खिसायचं चाललंय. नाही, इथे मी पुरण वाटत होते चाळणीमध्ये. इथे माऊ लगेच आले मध्ये. मम्मी मी करू आणि तिथं करणं बघा. अरे असं पकडायचं माऊ, असं पकडायचं. तर बघा माऊची मदत होते पुरण करायला. इथं आमटीसाठी मसाला भाजते. हा घाटी मसाला आहे, घरी म्हणजे आम्ही बनवतो. वर्षाची चटणी आम्ही एकदमच बनवून घेतो. पूर्ण म्हातारी बनवली, नवीनच आहे. इथे मी 3 चमचे चटणी टाकते. मसाल्यात भाजून घेते चटणी. मसाला बघा एकजीव करून घेतलाय. तेल सुटलंय आता. बघा आमटीला कट किती छान आलाय. आता इथं वहिनींनी पुरणपोळी करायला सुरुवात केली. करायला ओके. इथं मोठ्या माणसाला करायचं कंटाळा येतं आणि छोट्यांना बघा किती आवड आहे करायची. काय मला पण लावले तिनं. काय करते तू? कलर आहे. हॅपी होली. आईला लाव, आईला. काहीतरी बोल ना. मावची चालली. आई आणि मम्मी पोळ्या लाटताय. बघूया तू अजून केवढ्या पोळ्या लाटल्या ही तव्यामध्ये. आता बघा बापे केवढी हे केलं मम्मा. टोपला बघा कशी खुगली. आई हे तू बनवलीयस? आई पण येते आणि मम्मी लाटते. आणि दीदी तू काय करते? बसली आहे. मला पण लाटायच्या आहेत छोट्या छोट्या 2. आज आमच्या घरात पाहुणे येणार आहे ना, म्हणून एवढं लाटतात आहे ना मम्मा. बघा आपण तुम्ही काउंट पण नाही करू शकत एवढ्या पोळ्यात. तुम्ही एवढं काउंट पण नाही करू शकत एवढ्या पोळ्यात. 1 2 3 4 5 नाही झालं. बसल्यात वहिनी वाढतात. आई बापू जेवतात. सगळेजण बसले जेवायला. बघा घोळा मेळाने. इथे बघा हवा लागते म्हणून इथे स्वतः ताट घेऊन आले तिथं जेवायला. माणसात बसले नाहीत, एकटे बसलेत. गरम होतंय घरात. हा घरात गरम होतंय पण इथं थंड वाटतंय. मस्त पाण्याची बॉटल, पुरणपोळी, आमटी. त्यांच्या जोडीला कोण नाही म्हणजे हे एकटेच आले स्वतः.
म्हणून मी बसले इथे यांच्यासोबत. म्हणजे हे जेवणार आणि मी बसणार. माझ्याबरोबर थोडी खाप होईल. दिवसाची कामं करून बघा संध्याकाळची आता आमच्या घरी आत्यामामा आले. आणि आता आत्यामामा म्हणजे त्यांचे आत्यामामा आलेत आणि दादा पण आले. तर तुम्ही बघा आता सगळे जेवायला पण बसले. संध्याकाळ सगळे जेवायला बसले सगळे बघा. आज तर जास्तच पंगत आहे. दादा आमचे अमोल दादा आले मुंबईवरून. सागर पण इथं पोरं इथं बसलेत. आबाई सगळ्याला जेवण वाढते. हे बघा हे आत्या मामा आहे त्यांचे. मामांची बहीण. हे भाऊ बसले तिथे आणि हे बहीण भाऊ इथे बसले. आणि ह्या दोघी बघा वेदू आणि मोबाईल बघत बसलेत. जुलीला माऊने पाणी दिलं. बघा तिला किती जेवायला दिलं. आमटी भात खाते. आम्ही दिल्या शेती काय खात नाही. करण भाऊ बघा आमचे जारचं पाणी घेऊन आलेत कारण की थंड पाणी नाही म्हणून. बघा आमचा दीर किती भारी आहे. थंड पाणी घेऊन आले आम्हाला प्यायला. आणि आमचे मामा हा जेवतो चला. इथं बघा शेवटची पंगत आहे. मस्त गोड गोड सगळं बनवलं त्यांनी. थंड पाणी आणलंय. सगळी सोय करून ठेवली. भजीच राहिलेत फक्त यांना. भजी पण बनवले असते ना तर या लोकांनी. पापड पण नाही. आमचा नाना आला पुण्यावरून. जत्रेला एवढंच असतं की सगळी माणसं एकत्र येतात. त्यासाठीच जत्रा असते ऍक्च्युली. जत्रेचं कारणच ते. आम्ही बघा खाणं पिणं उरकून रात्रीचे 11 वाजता चाललोय मंदिरात. फटाके फुटतात बघा. आता तयारी करून चाललोय. सासूबाई तर बघा पाक अशा नटलेत की बाबा आम्हा सुनांना फेल करत. ही आमची सासूबाई बघा कशी नटली. चला आता आम्ही चालू जेवण. फटाकडे बघा कसे फुटतायत. चला पुढे जाऊन चेक करूया आपण. बघूया फटाकडे बघा बाबा संपता संपत नाही. खूप गावाला जत्रा म्हणजे विचारायची सोय नाही. घरापासून निघालोय. लयच भारी काम बाबा. बघा ना फटाकडे पाकेज चालूच. बघा मला पकडून झाला. बघा इंट्राने मारलेले आहे. बोलतात ते नाही आमच्या इकडे. वहिनी तर काय घेतात कोंडा.
काय चाललंय बघत असाल आमचं हे मंदिर भैरवनाथाचं. मी आज दर्शन घेतलेलं असेल. बघा भैरवनाथाचं मंदिर इथे बघा. चल पकड सगळं मंदिर महादेवाचं मंदिर. आमचं देवदर्शन झालेलं आहे. इथे माणसं अजून चाललेलं आणि आता देवदर्शन करून आता सगळे निघाल्यात घरी. आता घरी हे आहे महालक्ष्मीचं मंदिर. आता पालखी गेलेली आहे महालक्ष्मीचं. ही देवाची काही सांग भले. अभय हे बघा अभय आम्हाला अर्धा सोडून चाललाय. रस्त्याचे इथं सोडले आणि ते दोघं चाललेत आणि आम्ही चाललोय घरी. रात्रीचे 12:21 झाले आणि आमच्या आत्या गुलाल लावतायत बघा. तर आत्यांचं बघा देव करून गेलं तर आता गुलाल लावतोय. रात्रीचे 12:21 चला जाऊया घरी. तर बघा आम्ही आलोय आणि बघा आमची माणसं झोपलेत पण इथे बिचारा टाकून.
मग गावाला बाहेर झोपायची वेगळीच मजा. म्हणजे सासरे बघा आता आम्ही घरी जातो आणि दमल्या कारण भाऊ काय माहित कुठनं लुळून बोंबलत आले ते बोंबलत आले. तर सागर आहे, तर ह्याचा मोठा भाऊ पण आहे, तो मुंबईला असतो. तो हॉटेल मॅनेजमेंटचं काम करतो, त्याच्यामुळे त्याला गावाला यायला जमलं नाही जत्रेला. तर बघा आमचा भाऊ. तर तुम्ही आता बघितलं जत्रा आमच्या गावच्या म्हणजे पालखी घेऊन फिरवतात देवळाच्या इथे, परत तिथे नाचतात म्हणजे लेझिम खेळतात. जो गावचा काय जो असेल म्हणजे XYZ मला नाव नाही माहिती, पण ते जेंट्स लोक तिथे आनंदाने उत्साहाने नाचतात. तिथे खूप मजा वाटते सगळ्यांना. तर आजचा तुम्हाला माझ्या दिवसाभराचा ब्लॉग कसा वाटला? घरात पाहुणे पण आले, पुरणपोळ्या बनवल्या. तर मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते, कारण की रात्रीचे आता 12:30 वाजून गेलेत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, गुड नाईट.